रामकृष्ण हरी मंडळी, आपण ऐकतो परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं, परंतु परिसाच्या स्पर्शाने प्रत्येक वस्तूचंच सोनं होतं असं नाही. म्हणजे परिसाच्या स्पर्शाने सोनं होण्यासाठी अंगी किमान लोखंडाचे गुण असणं आवश्यक आहे. तसं संतांच्या संगतीमध्ये प्रत्येकाचा उद्धार होईलच असं नाही. संतांच्या संगतीत उद्धार होण्यासाठी आपल्या अंगीही किमान काही गुण असणं आवश्यक आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, करिता नव्हे नीट श्वानाचे हे पूस, खापरा परीस काय करी. श्वान म्हणजे कुत्रा, पूस म्हणजे शेपूट. आपण म्हणतो कितीही सांगा, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. म्हणजे अंगी जर चांगले गुण नसतील तर संतांच्या सहवासातही उद्धार होणार नाही. खापराचा तुकडा परिसावर कितीही घासला, एक वेळ परिस काळा होईल, पण खापराचं सोनं होणार नाही. जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात, भाव धरी तया तारील पाशान, दुर्जना सज्जन काय करी. म्हणजे अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असेल, मनात प्रेम असेल, भक्ती असेल, तर दगडाचा देव सुद्धा तुमचा उद्धार करतो. परंतु हे गुण अंगी नसतील तर खऱ्या संतांच्या सहवासातही उद्धार होणार नाही. म्हणून शुद्ध भाव ठेवा, भक्ती ठेवा, प्रेम ठेवा. रामकृष्ण हरी.